नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधील गरीब कुटुंब किंवा जे बेघर आहेत त्यांच्यासाठी घरकुल योजना सुरू केलेली आहे। 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 20 लाख घरकुल दिले जाणार आहेत अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेली आहे। त्याचबरोबर राज्याला जे घरकुल योजनेअंतर्गत जो अनुदान दिलं जाणार आहे या अनुदानामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता पडणार नाही याचे आश्वासन देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा दिले आहेत। परंतु मित्रांनो, ग्रामीण भागातील गरजू लोकांना किंवा ग्रामीण भागातील गरीब लोकांना हे घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पूर्वी काही निकष ठरवले होते। त्या निकषाच्या आधारे आता कोणीच या योजनेमध्ये बसत नाही, त्यामुळे हे 20 लाख घरकुल योजना प्रत्यक्षात राबवणं अवघड आहे। अशा परिस्थितीमध्ये देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज चौहान साहेब यांनी महत्त्वाचे जे निकष होते या निकषामध्ये बदल केलाय। त्यामुळे या निकषामध्ये झालेल्या बदलामुळे राज्यातील अनेक लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पूर्वी ही योजना इंदिरा आवास योजना म्हणून राबवली जात होती, परंतु मित्रांनो आता या योजनेला प्रधानमंत्री किंवा पीएम आवास योजना ग्रामीण या नावाने ओळखलं जातं। आता राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना प्रत्यक्षात राबवली जाणार आहे। परंतु जे निकष ठरवले होते या निकषामध्ये बदल कोणता झाला? शिवराज चौहान यांनी प्रत्यक्षात आपल्या भाषणामध्ये हे निकष बदलण्यासंदर्भात किंवा हे निकष बदलले आहेत या संदर्भात महत्त्वाच्या सूचना सुद्धा राज्याच्या सर्व मंत्रिमंडळाला किंवा सर्व लोकांना दिलेल्या आहेत। आता नेमके हे निकष कोणते बदलले आहेत, कोणत्या अटींमध्ये बदल झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। और उसमें भी देवेंद्र जी 3 बदल हमने किए। कई लोगों ने बताया कि पहले अपात्रता की श्रेणी में अगर किसी के पास टेलीफोन हो या 2 व्हीलर हो तो मकान पीएम आवास योजना की योजना में वो अपात्र हो जाता था कि इनको नहीं दिया जा सकता क्योंकि इनके पास तो 2 व्हीलर है। अब 2 व्हीलर तो आजकल सभी के पास है, कोई बिना टू व्हीलर के रह सकता है क्या? आमतौर पर सबके पास 2 व्हीलर है और वैसे में अगर कट गए तो कई के नाम कट जाएंगे। और इसलिए यह तय किया है कि जिनके पास 2 व्हीलर और टेलीफोन होगा उनको भी प्रधानमंत्री आवास योजना के मकान दिए जाएंगे। लेकिन प्रधानमंत्री आवास योजना में ये नियम था एक कि 10,000 रुपया से ज्यादा आमदनी है तो फिर वो आवास के लिए पात्र नहीं होंगे। हमने सोचा लखपति दीदी तो कटे ही जाएंगी और कई सोचेंगे कि मकान नहीं मिलेगा तो काहे को लखपति बनो। लेकिन अब तय कर लिया है कि 10,000 नहीं 15,000 रुपया महीना तक भी जिनकी आमदनी होगी उनको भी प्रधानमंत्री आवास दिया जाएगा, उनका नाम भी जोड़ लिया जाएगा। और किसान भाइयों, 2.5 एकड़ तक की सिंचित जमीन और 5 एकड़ तक की असिंचित जमीन जिनके पास होगी उनको भी किसानों को प्रधानमंत्री आवास योजना में जोड़ लिया जाएगा। शेतकरी का मकान भी बने, किसान का मकान भी बने, वो भी आगे बढ़े। बनना चाहिए कि नहीं बनना चाहिए? और इसलिए फैसला भी किया है। इसलिए नया सर्वे अब आपने शायद प्रारंभ करवा दिया होगा, नहीं तो अब होगा प्रारंभ, अभी होगा प्रारंभ। तो ये जो नए मापदंड है उनके अंतर्गत फिर से सर्वे होगा और 5 साल के अंदर आज प्रधानमंत्री जी के संकल्प के कारण मैं कह सकता हूं, देवेंद्र जी की और पूरी टीम की कर्मठता के कारण महाराष्ट्र में कोई कच्चे मकान में नहीं रहेगा। हर गरीब को पक्के मकान बना के दिए जाएंगे। अशा पद्धतीने मित्रांनो आवास योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आणि या बदलाबरोबरच आवास योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यांनी काही नियम ठरवले आहेत। त्या नियमामध्ये पहिला बदल असा आहे की जर समजा आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जो पहिला फॉर्म भरणार किंवा पहिला अर्ज करणार त्याला प्रथम प्राधान्य। त्याचबरोबर दुसरा नियम असा आहे की ज्याला खरंच घरच नाहीये, कच्चं घर आहे, त्यांना सेकंड स्टेपला प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर जे गरीब आहेत त्यांचं उत्पन्न कमी आहे त्या लोकांना तिसऱ्या स्टेजला प्राधान्य दिलं जाणार आहे। आता 2.5 लाखापेक्षा जास्त आणि 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना सुद्धा आवास योजनेचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे। परंतु मित्रांनो ग्रामीण भागातील लोकांना या योजनेची माहिती मिळावी, जे निकष बदलले आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपण ही व्हिडिओ बनवली आहे। तुमचं सुद्धा सहकार्य मला हवं आहे। ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।